ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय पॅरा ॲथलेटिक्स खेळाडूंनी इतिहास घडवला आहे। पुरुषांच्या 100 मीटर T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिलीप गावितनं सुवर्ण पदक पटकावलं, तर मोहम्मद बासिल मोरसिंगाथननं रौप्य पदकाची कमाई केली। गावितनं 10.71 सेकंदांची वेळ नोंदवत गेम्स रेकॉर्ड आणि या हंगामातील आपली सर्वोत्तम कामगिरी करत अव्वल स्थान पटकावलं, तर मोहम्मदनं 10.83 सेकंदांची वेळ नोंदवत अत्यंत चुरशीच्या शर्यतीत दुसरं स्थान मिळवलं। त्याआधी पुरुषांच्या लांब उडीत मुरली श्रीकरननं 8.9 मीटर उडी मारत रौप्य पदक पटकावलं। राष्ट्रकुल स्पर्धेत लांब उडीत 2 पदकं जिंकणारा श्रीशंकरन पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे। या पदकांमुळे भारताची पदक तालिकेतील क्रमवारी सुधारून 8व्या स्थानावर पोहोचली आहे। भारतात 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 15 पदकं जिंकली आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे।